च्या विकासाची सुरुवात करावी। ज्याप्रमाणे आपण कोणत्याही शुभ कामाची सुरुवात नारळ चढवून देवाला येतो, नारळ फोडून करतो, त्याचप्रमाणे वोटिंग करताना जेव्हा कधी द्याल तुम्ही 15 तारखेला, येणाऱ्या 15 तारखेला सर्वात पहिले नारळ हे चुनाव चिन्ह बघायचं आणि प्रभागाच्या शुभ कामाची सुरुवात आपल्याला नारळ समोरची बटन दाबून वोटिंगची करायची आहे, जेणेकरून आपल्या प्रभागाचा विकास होईल। आज तुम्ही बाईक रॅली काढताय, इथे लोक इथे पुष्कळ जमलेले आहे, लोकांचं प्रेम तुमच्यावर आहे, काय संदेश? लोकांनी माझं काम मागील 25 वर्षापासून बघितलं आहे। त्याआधी माझी आई पण लोकांच्या मध्ये समाजसेवा करत होत्या। लोकांशी माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे सर्व स्वयंस्फूर्तीने आलेले लोक आहे, माझ्या घरचे लोक आहे, माझा परिवार आहे, हा पूर्ण प्रभाग हा माझा परिवार आहे असं मी मानतो आणि त्यांचं प्रेम माझ्यावर असंच कायम राहील। आणि येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला ते दिसून पडेल की माझ्यासारख्या एका छोट्याशा माणसाला या लोकांनी बहुमताने निवडून आणलं, माझ्या लोकांनी निवडून आणलं। तर आज आम्ही उपस्थित आहे प्रभाग क्रमांक 26 मध्ये, जिथले उमेदवार मुकेश गजबी सर आमच्या सोबत आहे। साहेब, इतका भारी प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद आता तुम्हाला कसं वाटून राहिलेला आहे? मी खूप आनंदी आहे। हे आता समोर 16 तारखेला जो रिझल्ट लागणार आहे हा त्याच्यात जीतचा जश्न मला दिसत आहे। लोकांचा जो भरघोस प्रतिसाद आहे तुम्ही बघू शकता, सर्व सुसभ्य लोक आमच्या सोबत आहे आणि सर्व महिलांचं आम्हाला समर्थन आहे। सर्व महिला त्यांना पूर्ण ताकदीने आमच्यासोबत लागून आहे आणि दिवस रात्र एक करून आमच्यासाठी लढत आहे, प्रचार करत आहे आणि आता रॅलीमध्ये पण मोठ्या प्रमाणात आमच्या महिला आलेल्या आहेत। जसं की बघितलं गेलं की लोक म्हणून राहिले की काँग्रेसकडनं बंडखोरी करून तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभे झालेले आहे यावेळेस, त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया? मी काँग्रेससोबत बंडखोरी नाही केली आहे, काँग्रेसने माझ्यासोबत बंडखोरी केलेली आहे। कारण काँग्रेसने माझी तिकीट अशिक्षित माणसाला दिली। बहुजन समाजाचा एक सुशिक्षित पोरगा त्यांना सामोर जाऊ द्यायचा नव्हता अभिजित वंजारीला, म्हणून त्यांनी एका अशिक्षित माणसाला, ज्याचं बॅकग्राऊंड चांगलं नाही अशा माणसाला तिकीट दिली आणि बंडखोरी मी नाही केली, बंडखोरी पक्षाने केली। मी मागील 25 वर्षापासून पक्षाचा झेंडा घेऊन होतो, पण पक्षाला संपवण्याचं काम ह्या काँग्रेसच्या नेत्या अभिजित वंजारी आणि स्थानिक नेत्यांनी केलेलं आहे। आता तुम्ही जे प्रभाग क्रमांक 26 आहे त्यांच्या जनतेशी काय बोलाल त्यांना? मी सर्व जनतेला आवाहन करतो, मागच्या वेळेला बीजेपीचे जे नगरसेवक धर्मपाल मेश्राम निवडून आले होते ते मागील 5 वर्ष प्रभागात कुठेच होते नाही आणि ते यावेळेला पुन्हा इलेक्शन लढत आहे आणि माझी तिकीट ज्यांना देण्यात आली ते पण कमी शिकलेले आहे आणि तुम्ही त्यांना जर ऑब्झर्व कराल तर तुम्हाला लक्षात येईल आणि म्हणून जनतेस आवाहन करतो की काय सुशिक्षित माणसाला तुम्ही निवडून आणा, म्हणजे प्रभागाचा विकास होईल आणि आपल्या समाजाचा विकास होईल। आपले पोरं पण चांगल्या मुलांना पाहून, चांगल्या माणसाला पाहून अनुकरण करतील आणि पोरांही चांगल्या मार्गी करतील। ज्या मुद्द्यांवर तुम्ही चुनाव लढत आहे यावेळेला त्यामध्ये प्रमुख मुद्दे कोणते आहेत? विकास हा आमचा प्रमुख मुद्दा आहे। इथे डम्पिंग यार्डमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाणेरडेपणा हे पसरलेला, तिथल्या जनतेला राहणं मुश्किल झाले आहे। आजच्या तारखेमध्ये अंतुजी नगर, वाटोळा ते एका कचऱ्याच्या ढेरवर बसल्यासारखे ते लोक जगतात आहे, तर तो मुद्दा मेन आहे। ड्रेनेज लाईन, शोअर लाईन, प्रभागामध्ये चांगल्या शाळा उपलब्ध करवणं, NMCच्या आणि दवाखाने उघडणं हा आमचा प्रमुख उद्देश आहे। ते होते प्रभाग 26 मधून मुकेश गजबी यांच्या प्रतिक्रिया आणि यांना लोकांनी दिलेला प्रतिसाद तुम्ही इथे बघू शकता। जसं की इथे त्यांच्या बाईक रॅली आहे आज आणि या रॅलीमध्ये भरपूरसे लोक आहे आणि एकच त्यांच्या तोंडात नाव आहे की नारळ नारळ नारळ। तर येत्या 15 तारखेला जा, मतदान करा आणि 16 तारखेला बघूया की काय आहे चुनावाचा रिझल्ट येतात। त्यासाठी बघत राहा महान्यूज 7। कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत मी अनुराग नंदकिशोर शिंदे, महान्यूज 7। This video is sponsored by Shivan Jewelers. बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।